शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. तर इकडे विद्यमान खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. शिरूर मतदारसंघाच्या निकाला आधीच दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून मतदारसंघात खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचे फ्लेक्स झळकवण्यात आले. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली गेली. शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झालं. मतमोजणी 4 जूनला होणार आहे. मतदान झाल्यावरती दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे केले जात आहेत. काही ठिकाणी निकालासंदर्भात लाखो रुपयांच्या पैजा लावल्या जात आहेत. तर दोन्ही उमेदवार मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ लागले. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दर रविवारी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी लांडेवाडी येथील निवासस्थानी सुरू केलेला जनता दरबार रविवारपासून पुन्हा सुरू केला. या जनता दरबारात मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर इकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही मतदान झाल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक, धुळे, दिंडोरी, मुंबई, वणी या ठिकाणी सभा घेतल्या. तर जुन्नर तालुक्यातील आळे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे दाखल झाले होते. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला जातोय. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांचा विजय झाल्याबद्दल अभिनंदनाचा फ्लेक्स लावला. तर दुसरीकडे मोशी येथे पुणे नाशिक महामार्गालगत पिंपरी चिंचवड शिवसेना महिला या पदाधिकारी यांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय झाल्याबद्दल अभिनंदनाचा फ्लेक्स लावला. त्यामुळे निकाला आधीच कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आपण जर शिरूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर शिरूरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील 2009 ते 2014 पर्यंत खासदार होते. त्यानंतर 2019 मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे खासदार राहिले. त्यामुळे या मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.